इयत्ता 10वी विषय मराठी पाठ करते सुधारक कर्वे साहित्य प्रकार व्यक्तिचित्रण. पाठाचा संदेश कार्यसफलतेसाठी अखंड धडपड आवश्यक असते. मोठेपण यातना सहन केल्याशिवाय कधीच मिळत नाही. सुरेश देशपांडे यांचं ऐकलं. बाया कर्वे या महर्षी कर्वे यांच्या पत्नी आपण आता पाहिल्या. ते सुधारक कर्वे हा पाठ आता आपण पाहणार आहोत. 48 आणि पाठ नंबर 13 करते सुधारक कर्वे हा पाठ आपण आता पाहणार आहोत. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे लेखक, विचारवंत, कवी आणि पाठ्यपुस्तकातील माहितीशिवाय त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे SNDT या कर्व्यांच्या संस्थेमध्ये मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. त्यामुळे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी अतिशय जिव्हाळा, आस्था, आपुलकी असलेले असे या पाठाचे लेखक आहेत. विज्ञान कवी म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला, परंतु ते प्राध्यापक होते ते मराठी विषयाचे होते. आणि कवितेपासून पथनाट्य, गोट्या मालिकेचे लेखन, आत्ता जी स्टार प्रवाहावर चालू आहे ती राजा शिवछत्रपती ही मालिका, हे त्यांचं काही साहित्य आहे. त्याशिवाय त्यांनी जी साहित्य संपदा निर्माण केलेली आहे ती आत्ता तुम्ही पाहिलेलीच असेल. अतिशय शीर्षक गीत जे आहे त्यांचं ते खूप गाजलेलं आहे. बघा, राजा शिवछत्रपती ही स्टार प्रवाहाला मालिका सुरू होत असताना जे शीर्षक गीत आहे की जे अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आहे ज्याला, आणि अजय यांनी गायलेलं आहे. इंद्रजिमी जंबपर बाढवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज हे उदरात माऊली रयतेस सावली गडकोट राऊळी शिवशंकर हा. हे जे आहे हे गीत अतिशय शीर्षक गीत गाजलेलं आहे आणि ते आपल्या या लेखकांनी शिरीष गोपाळ देशपांडे यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. गोट्या मालिकेमध्ये सुद्धा शीर्षक गीत तुम्ही ऐकलेलं असेल. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. हे जे शीर्षक गीत आहे ते जुन्या काळामध्ये गोट्या या मालिकेत अत्यंत गाजलेलं गीत आहे. आपल्या प्रतिभाशाली लेखनाने त्यांनी साहित्यामध्ये विविधांगी असा प्रवास केलेला आहे आणि चित्रपट कसा पाहावा याविषयी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आहे. आता कुमार भारतीच्या पुस्तकामध्ये जे आपल्याला त्यांनी महर्षी कर्वे यांची ओळख करून दिली आहे, त्या कर्व्यांची ओळख करून देताना त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे पाठाचा आरंभ केलेला आहे. महर्षी कर्वे यांचं थोडक्यात चरित्र अत्यंत प्रभावी शब्दामध्ये आणि बोलक्या भाषेमध्ये त्यांनी करते सुधारक कर्वे या पाठात आपण मांडलेला आहे आणि तो पाठ आता आपण पाहायचा आहे. बघा, पहिल्यांदी पाठाला सुरुवात करताना तुम्हाला माहिती आहे का की जुन्या काळापासून आधुनिक काळापर्यंत स्त्रीचं स्थान हे सतत 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 बदलत गेलेलं आहे. आणि सुरुवातीला वेदकालीन आणि उपनिषद कालामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या आधी ब्रह्मवादिनी म्हणलं जायचं. त्यामध्ये विश्फला होती, गार्गी होती, मैत्रेयी होती. अशा स्त्रिया पुरुषांना वादविवादात सुद्धा मागे टाकणाऱ्या होत्या. अशा स्त्रिया होत्या. पण त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये मनुचा काळ आला. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती अशा प्रकारे स्त्रीला बंधनं पडली गेली. मग विधवा, केशवपन, सतीची चाल, स्त्रीविषयीच्या अनिष्ट रूढी परंपरा असं समाजामध्ये प्रसारित झालं. आणि मग इस्लामी आक्रमणामुळं पडद्याची सुद्धा चाल आली. आणि मग राजपूत स्त्रिया सुद्धा ज्या शूर स्त्रिया होत्या, इतिहासामध्ये गाजलेल्या स्त्रिया होत्या, अशा स्त्रिया की ज्या तलवारबाजी, घोडेस्वारी या सगळं करत होत्या, त्या पण त्यांच्यामध्ये सुद्धा जोहार प्रथा आली. म्हणजे सतीच प्रथा त्याप्रमाणेच ती जोहार प्रथा पण आली. आणि मग उत्तर हिंदुस्थानामध्ये स्त्रियांना काही स्वातंत्र्य राहिलेलं नाही.
पण काही ठिकाणी मात्र स्त्रिया मुक्ताबाई, ज्ञानेश्वरांची मुक्ताबाई, संत कवयित्री बहिणाबाई, वारकरी स्त्रिया, समर्थ शिष्या वेणाबाई, की ज्यांनी सीता स्वयंवर सारखा ग्रंथ लिहिला, असे काही जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाबाई, संभाजीराजांची येसूबाई, या सगळ्या स्त्रियांनी कर्तृत्व गाजवलं. पण स्त्रियांचं स्थान मध्ययुगीन काळामध्ये कमी 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 होत आणलं गेलं आणि त्यामुळे त्यांना लेखनाचं स्वातंत्र्य, प्रवासाचं स्वातंत्र्य राहिलेलं नव्हतं. त्यामध्येच आनंदी गोपाळ चित्रपट तुम्ही पाहिला असेल. डॉक्टर आनंदीबाई यांनी पहिलं डॉक्टरपद भूषवलं आणि मग या जीवनातलं जे स्थान होतं ते कमी स्त्रियांना असं सन्मानाचं मिळालं. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणारा काळ फार कमी होता. त्यामुळं ज्या स्त्रिया अशा स्वातंत्र्यहीन होत्या त्या स्त्रिया मग जात्यावर बसायच्या आणि मग ओव्या म्हणायच्या. लेकीचा जन्म नको रे देऊ सख्या हरी, जन्म वेरी ताबेदरी पारक्यांची, लेकीचा जन्म घालून चुकला, बैल घाण्याला जुंपला जन्मवेरी. मरेपर्यंत बैलासारखं राबायचं, कशावर सत्ता नाही, नवऱ्याची मर्जी सांभाळायची. आणि मग अशा प्रकारे 10वीला असं पाठ होता जुलामध्ये की सगळ्या भारतवर्षात जवळजवळ बऱ्याचशा स्त्रियांची स्थिती अशी होती. मग गुजराती लोकगीतं, स्त्रीगीतं, ओव्यांमधून तत्कालीन स्त्री जीवनाचं दर्शन मग घडायला लागलं मध्ययुगान काळामध्ये. मग इंग्रजी राजवटीचा काळ आला आणि मुली मग थोड्याफार शिकायला लागल्या. मुलींचं इंग्रजी शिक्षण म्हणजे अधर्म अशा काळात मग महात्मा फुले यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला शिकवलं. स्त्री शिक्षणासाठी शाळा उभी केली. पंडिता रमाबाई त्याच काळात उच्चशिक्षित झाल्या, परदेशी सुद्धा गेल्या. गोपाळ जोशी मगाशी सांगितलं की गोपाळराव जोशींनी सुद्धा आनंदीबाईंना शिक्षणाची संधी दिली. ईश्वरचंद विद्यासागर, श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणासाठी तळमळीचे कार्यकर्ते निर्माण झाले. महर्षी अण्णासाहेब कर्वे हे सुद्धा त्यातीलच एक आहे. त्यांनी पुनर्विवाह विधवेबरोबर करून स्वतः एक आदर्श घालून दिला आणि स्वतःचं कार्य हे स्वतःपासूनच सुरू केलं. स्वातंत्र्याचा काळ आला आणि स्त्रिया शिकू लागल्या. मग महर्षी कर्वे यांनी संस्था वाढवली. परिचिकांपासून डॉक्टर होईपर्यंत स्त्रियांची मजल गेली आणि मग स्वातंत्र्य लढ्यामध्ये सरोजिनी नायडूंसारख्या लढवय्या स्त्रियांची कामगिरी आपण इतिहासामध्ये पाहिलेलीच आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये स्त्रिया सगळ्या क्षेत्रात वावरायला लागल्या. मग त्यांचा वावर जिकडे तिकडे वाढू लागला. समाजसेवा, गव्हर्नरपद, पंतप्रधानपदी. आज 21व्या शतकात आपण पाहतो आहे की आज स्त्रियांची भरारी अंतराळ वीरांगणापर्यंत गेलेली आहे. सैन्य दलात लेफ्टनंटपदी स्त्रिया आहेत. म्हणजे सर्वत्र स्त्रियांचा संचार झाला. हा सगळा स्त्री जीवनाचा प्रवास विद्यार्थिनींना माहीत असला पाहिजे. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपण करते सुधारक कर्वे हा पाठ आपण पाहणार आहोत की ज्या काळामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं त्या पार्श्वभूमीवर कर्व्यांचं कार्य किती महत्त्वाचं होतं हे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी आपल्या समोर चरित्र रूपानं आणलेलं आहे. बघा, पहिला परिच्छेद आहे, मी वाचते. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. आपण म्हणतो की ज्यांच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण. अशा बघा, ऋषी कपूर जेव्हा आजारी होते तेव्हा अमिताभ बच्चन हे त्यांना दवाखान्यात भेटायला गेले नाहीत. याचं कारण त्यांनी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सांगितलं की जो मनुष्य सदा बहार होता, सदा प्रसन्न होता, आनंदी होता, त्याला मी आजारपणात दुःखी चेहऱ्याचा कसा पाहू? मला ते पाहवणार नाही म्हणून मी गेलो नाही. म्हणजे जे लोक आपले नातेवाईक नसतात त्यांच्या
दुःखद निधनाचं, त्यांच्या वाईट बातमीचं, त्यांचा जर ऋणानुबंध असेल तर आपल्याला दुःख होतं. त्यामुळं लेखकांचे जे आजोबा आहेत त्या आजोबांना वयाच्या 105व्या वर्षी जरी ते महर्षी कर्वे वारलेले असले तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आली असं त्यांनी सांगितले. आणि मग एखाद्याचं कार्य त्यामुळं जेव्हा मोठं असतं तेव्हाच लोकांचे डोळे अश्रुपूर्ण होतात, हे लेखकांना माहीत झालं. आता दुसऱ्या परिच्छेदात बघा, स्वातंत्र्याच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. म्हणजे 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यात देखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच असले पाहिजे हे त्यांना महर्षी कर्व्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातली स्त्री ही गुलाम आहे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. हे जर तिला स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान यायला हवं की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवरच संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीलाच दागिना समजत होती. इतरांना कळत होतं, जे समाजसुधारक होते त्यांना कळत होतं की स्त्रीवर अत्याचार होत आहे, स्त्रीवर गुलामीची पाळी आलेली आहे. पण प्रत्यक्ष स्त्रीला मात्र ती गुलाम आहे याची जाणीव होत नव्हती. कारण स्त्रीचं स्वातंत्र्यानंतरचं हे समाजातील स्थान होतं आणि त्यामुळं ती स्वतःच्या गुलामीलाच दागिना मागत होती. स्त्रीचं स्थान देवीचं आहे असं भासवलं जात होतं. जेव्हा एखाद्या माणसाची आपण पूजा करतो, त्याला देवत्व बहाल करतो, तेव्हा त्याच्या गुणांपेक्षा त्याच्या मूर्तीचीच पूजा केली जाते. त्याचे जे गुण आहेत ते दुर्लक्षित होतात. त्यामुळं स्त्रीला सुद्धा केवळ पूज्य असंच मानलं जात होतं, पण तिच्या मनाची कदर केली जात नव्हती. तिला क्षुद्रातिक्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळ केला जाई, प्रच्छन्न अतिशय छळ केला जाई. सबब तिनं शिक्षित व्हायलाच पाहिजे असं कर्व्यांना ठामपणे वाटत होतं. हे कार्य अतिशय कठीण आहे हे त्यांना दिसत होतं. पण आता हे असीधारा व्रत आपण घेतलंच पाहिजे आणि ते आपल्याला अंगीकारायला पाहिजे असं मात्र त्यांना वाटत होतं. असीधारा व्रत हा शब्द इथं पुस्तकामध्ये आलेला आहे. असीधारा व्रत म्हणजे अतिशय खडतर व्रत. असी म्हणजे तलवार, धार म्हणजे तलवारीच्या धारे इतकं कठीण व्रत. न खाता पिता, पाणी सुद्धा न पिता कडक रीतीनं असं व्रत केलं जायचं पूर्वीच्या काळी. पूर्वीच्या काळी विश्वविजयी होण्यासाठी हे व्रत करायचे. अश्विन किंवा कार्तिक पौर्णिमा ह्यासाठी योजली जायची आणि मग सतर्कतेनं करण्यात येणारं हे कठीण व्रत म्हणजे असीधारा व्रत हे केलं जायचं. म्हणजे काय करायचं तर कठीण जमिनीवर झोपायचं, केवळ रात्रीच खायचं, क्रोधावर नियंत्रण ठेवायचं, असं पूर्वीच्या काळी केलं जातं. आता जैन मुनी हे करतात बघा काही ठिकाणी. आणि अगदी जुन्या काळामध्ये महाकवी कुलगुरू कालिदासानं रघुवंश महाकाव्यामध्ये राम वनवासात गेल्यावर भरतानं हे व्रत केल्याचं उल्लेख केलेला आहे. त्यामुळं इतकं कठीण व्रत आपण आता अंगीकारलं पाहिजे. कारण स्त्री ही गुलामीतून मुक्त झाली पाहिजे आणि तिला शिक्षण मिळालं पाहिजे. एवढाच ध्यास फक्त महर्षी कर्व्यांना लागलेला होता. मग त्यासाठी त्यांना 2 प्रेरणा झाल्या, प्रेरणा कामी आल्या. त्यांची प्रेरणास्थानं कोणती होती ती 3ऱ्या परिच्छेदात लिहिली आहे. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला.
ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्टा पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्यांचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांनी सुरुवात स्वतःपासूनच केली. आता बघा, महर्षी कर्व्यांचे लग्न हे त्यांच्या 14व्या वर्षी झालेलं होतं. राधाबाई नावाच्या एका मुलीशी असं म्हणते, कारण राधाबाई केवळ 8 वर्षाच्या होत्या. रत्नागिरीमधलं मुरुड हे गाव त्यांचं मूळ होतं, जन्मगाव. तिथं ते मॅट्रिक झाले आणि मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी गणित ही पदवी मिळाली. आणि मग 14व्या वर्षी जेव्हा 8 वर्षाच्या राधाबाईंशी विवाह त्यांचा झाला, तेव्हा 27व्या वर्षी बाळंतपणामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता पूर्वीच्या काळी काही एवढे औषधोपचार प्रभावी नव्हते. आणि मग त्याच काळात ते फर्ग्युसनमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून लागले. आता गणिताचे प्राध्यापक म्हणून जेव्हा ते आले, त्याला कारणही तसंच होतं, कारण लोकमान्य टिळक हे गणिताचे प्राध्यापक म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये होते. पण त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि मग त्यांच्या जागी मग महर्षी कर्वे यांना गोपाळकृष्ण गोखल्यांनी तिथं नोकरीला लावली. अशा प्रकारे त्यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. आणि मग पुढं 24 वर्ष त्यांनी नोकरी केली. आणि मधल्या काळात 45व्या वर्षी त्यांनी प्रौढ वयात पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या आश्रमामध्ये शिकणाऱ्या गोदूबाई नावाच्या विधवा मुलीशी त्यांनी पुनर्विवाह केला. आता पुनर्विवाह हा त्या काळातला क्रांतिकारक निर्णय होता, पण तो त्यांनी घेतला. आणि मग त्यामुळं कर्व्यांवर काय झालं, त्या काळात समाजात बहिष्कार टाकला गेला. मग ते पत्नीसह मुरुडला आले. आणि मग याच गोदूताई ज्या आहेत, त्या फोटोमध्ये आपण पाहिल्यापूर्वी बाया कर्वे या नावानं त्यांनी महर्षी कर्व्यांबरोबर आपलं काम सुरू केलं, सामाजिक कार्य केलं. घातक प्रथेविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं, विधवांचे विवाह लावून दिले, 6 महिलांसह मुरुडला अनाथ आश्रम काढला, स्त्री शिक्षण चळवळींना समाजाचा विरोध पत्करून त्यांनी मार्गदर्शनही केलं. हे सगळं केलं. आणि आता त्यांची जी 3 मुलं आहेत, ती सुद्धा आता त्यांचं कार्य पुढं चालवत आहे. असं त्यांनी काम केलेलं आहे. आता हे त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे की त्यांनी स्वतःपासूनच आपल्या कार्याची सुरुवात केली. स्वतः विधवेशी विवाह करून त्यांनी हा वस्तुपाठ घालून दिला. आता वस्तुपाठ घालून देणे याचा अर्थ काय, तर आदर्श घालून देणे. कसा आदर्श घालून दिला हे मी आत्ताच सांगितलं. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. धोंडो केशव कर्वे हे कॉलेजमध्ये गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. महामेरू म्हणजे अखंड ऊर्जेचं खळाळतं रूप होते. कोणत्याही क्षणी प्रचंड ऊर्जेनं खळाळणारं असं त्यांचं रूप होतं. समाजामध्ये स्त्रियांसाठी झोकून देणारं असं एक रूप होतं. त्यामुळे त्यांना महामेरू असं विशेषण लावलेलं आहे. त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाज प्रवृत्तीचा आधीपासूनच त्यांचा अंदाज होता. त्यांना समाजानं केलेल्या धक्काबुक्कीमध्ये अण्णांचे कपडे फाटत. तर त्यांना अण्णा म्हणलं जायचं. समाजामध्ये मी जेव्हा हे बंडखोर वृत्तीनं काम करतो तेव्हा समाजामध्ये नक्कीच गोंधळ माजणार आणि मला दूषणं लावली जाणार, हे त्यांना आधीपासून माहीत होतं. त्यामुळे त्यांनी मनाची तयारी केलेली होती की आपण काहीही झालं तरी स्त्रियांना वर आणायचंच. या प्रचंड आत्मविश्वासानं त्यांनी कामाला सुरुवात केली होती. पण त्यांना इतकी छळवादी वृत्तीला सामोरं जावं लागलं की प्रसंगी त्यांचे कपडे फाटत. त्यांनी आपला शर्ट फाटला कुठं तर ते शिवून वापरायचे. तसाच कधी वापरले नाही. गावातील सुशिक्षित समजणाऱ्या लोकांनी त्यांची अगदी ससे होलपट चालवलेली होती. आता ससे होलपट हा जो शब्द आहे
तो ससे होलपट हा शब्द आला कसा? तर पारधी लोक आपल्याबरोबर कुत्री घेऊन शिकारीला जातात आणि त्यावेळेस ती कुत्री शिकारीसाठी वापरतात. ही शिकारीच कुत्री असतात आणि मग ती कुत्री काय करतात की एखादा पळणारा ससा असेल तर त्याच्या पाठीमागं एक कुत्रं पळत जातं आणि त्याची दिशा भरकटवतं. मग त्या सशाची जेव्हा दिशा भरकटेल आणि तो गोंधळून दुसरीकडं पळायला लागेल तेव्हा तिथं दुसरं कुत्रं उभंच असतं आणि मग ते बरोबर दमलेल्या सशाला आपोआप पकडतं आणि मग जीव वाचवण्यासाठी त्या सशाची जी धडपड चालू असते ना त्याला ससे होलपट असं म्हणलेलं आहे. असा शब्दशः त्याचा अर्थ आहे ससे होलपटचा. आणि मग ते दमलेलं जो ससा आहे तो पारध्याच्या तावडीत अलगद सापडतो. म्हणजे जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष म्हणजे ससे होलपट असा त्याचा अर्थ इथं आलेला आहे. रात्री सुद्धा आगी लावून झाडीमध्ये लपलेल्या सशांना मारलं जायचं ना त्यावेळेस सुद्धा सशांची ससे होलपट व्हायची. म्हणजे ससा हा शब्द तिथं त्यामुळं आलेला आहे. त्या जीवाच्या आकांतानं किंवा जीव वाचवण्याच्या धडपडीमुळं जी सस्यांची तडफड व्हायची ना त्याला ससे होलपट असं नाव दिलेलं आहे. तीच अवस्था महर्षी कर्वे यांची लोकांनी चालवलेली होती, आपल्याच लोकांनी चालवलेली होती. कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाही किंवा आपल्या कार्यातून ते कर्वे कधी विचलित पण झाले नाही. जसे संत ज्ञानेश्वरांचा सुद्धा छळ समाजानं केला. संत ज्ञानेश्वरांना समाजानं संन्यासाची मुलं म्हणून संन्याशीची मुलं म्हणून त्यांचा बऱ्याच वेळेला काय केला छळ केला. तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा पसायदानामध्ये त्याचा उल्लेख कुठंही नाही. उलट आपल्या गुरूंना स्मरून त्यांनी काय केले आपल्या ग्रंथाविषयी विनम्रता बाळगलेली आहे. तसंच कर्व्यांचं आचरण होतं. समाजानं कितीही त्यांना त्रास दिला तरी सुद्धा एक वाक्य इथं महत्त्वाचं आहे पाठात, कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. ज्ञानेश्वरांची कविता याचा अर्थ पसायदानामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी आपला जो ग्रंथ आहे तो आपल्या गुरूंना आमचे म्हणजे आपले मोठे भाऊ हे त्यांचे निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते त्यांना तो अर्पण केलाय. आणि आपण स्वतः लेखन केलेले नाही ह्यासाठी त्यांनी छान ओवी लिहिलेली आहे. आधीची देखणी दिठी वरी सूर्यो पुरवी पाठी ते न दिसे ऐसी गोठी कोठे असे. अतिशय विनम्रता की आधीच भगवद्गीतेसारखा सुंदर ग्रंथ त्यामध्ये गुरूंनी दिलेला आदेश, गुरु म्हणजे सूर्य, सूर्याची उपमा दिली आहे गुरुला आणि त्यात सूर्यानं दिलेलं तेज मग मला दिसणार नाही अशी गोष्ट तरी कोणती असू शकेल. त्यामुळेच मी हा ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ पूर्ण करू शकलो गुरूंमुळे आणि भगवद्गीतेसारख्या प्रचंड अतिशय अलौकिक अशा ग्रंथामुळं मला ही ज्ञानेश्वरीचं लेखन झालेलं आहे, मला स्फुरलेलं आहे असं त्यांनी ज्ञानेश्वरांनी विनम्रपणे नमूद केलेलं आहे. आणि हीच विनम्रता महर्षी कर्व्यांमध्ये सुद्धा होती. त्यांनी समाजाच्या या प्रचंड छळाबद्दल चालवलेल्या छळाबद्दल अजिबात कुठेही अवाक्षर सुद्धा काढलेलं नाही. आता महर्षी कर्व्यांचं कार्य पुढच्या परिच्छेदात आलेलं आहे. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. प्रथम 6च महिला या आश्रमामध्ये होत्या. 1907 मध्येही महिलाश्रम स्थापन केला मगाशी मी सांगितलं. आणि कालांतरानं या बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून येणाऱ्या समाजाला त्यांनी दाखवून दिलं की समाजाचा विरोध पत्करून सुद्धा आपल्याला कोणतं काम करता येईल. त्यांनी मग मुरुडला पैचा निधी जमवला. त्याला मुरुड निधी असं नाव दिलेलं आहे. त्यांनी मुरुड निधी जमवला कारण त्यांचं मूळ गाव मुरुड होतं आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातलं हे गाव आहे, ते अण्णांचं गाव आहे. त्यामुळे त्यांनी मुरुड निधी तिथं जमवला, तिथल्याच लोकांकडून निधी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजाला सुद्धा या गोष्टींची पूर्ण कल्पना होती
की जो पैसा जमवलेला आहे त्याचा हिशोब कर्व्यांजवळ असणार. अतिशय काटेकोर, हिशोबी, प्रामाणिक असे कर्व्यांचं व्यक्तिमत्व होतं असं त्यांनी सांगितलं. आपल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत नाहीत. हे समाजासाठी वापरतात हे त्या समाजाला माहीत होतं. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात करून राहिलेली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्व्यांची तळमळ होती. लोकांना वाटायचं ते आपल्याच कामामध्ये काय इतके व्यग्र असतात, घडून गेलेले आहेत. पण तसं नव्हतं. ते समाजासाठी एक प्रचंड मोठं काम करत होते की जे स्त्री उद्धाराचं होतं. ते बोलत नसत, विचार करत असत. विचार पक्का झाला की ते आचरणात आणत. त्यांना एकच माहिती होतं की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणं हे श्रेयस्कर आहे. बघा, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. आत्मनोमुख दोषेण बध्यन्ते शुकसारिका, बकाहा तत्र न बध्यन्ते, मौनम सर्वार्थ साधनम. स्वतःच्या बडबडीमुळं पोपट आणि मैना हे पिंजऱ्यात अडकले जातात, पण बगळा मात्र त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून मौन असतो. त्यामुळं तो आपलं लक्ष साध्य करून घेतो, जे पाहिजे ते मिळवतो. त्यामुळं बकास्तत्र न बध्यन्ते, बगळ्याला कधीच पिंजऱ्यात अडकवलं जात नाही आणि त्यात त्याचा फायदा होतो. तसंच कर्व्यांचं होतं. ते बोलण्यापेक्षा सुद्धा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं, कार्यानं समाजापुढं सतत पुढं येत होते. आता आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य पुढच्या परिच्छेदात महर्षी कर्व्यांचं लिहिलेलं आहे. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. स्थितप्रज्ञ याचा अर्थ भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत. म्हणजे काय तर स्थिता प्रज्ञा यस्या सा, बहुरी समास आहे. अध्याय 2 भगवद्गीतेचा 54 ते 72 श्लोक स्थितप्रज्ञाची लक्षणं आहे. त्यातला महत्त्वाचा श्लोक आहे यदा संहरते चायम कूर्मो अंगानिव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता विनोबांनी गीताईमध्ये समश्लोकी मराठी भाषांतर केले म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. घे ओढोनी संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. कासव जसा आपलं अंग आतमध्ये ओढून घेऊन शांत बसलेला असतो, त्याप्रमाणे मनुष्य आपल्या सगळ्या चित्तवृत्ती एक करून शांत वृत्तीनं येणाऱ्या सुखदुःखांकडं त्रयस्थ वृत्तीनं पाहतो, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. ही वृत्ती महर्षी कर्व्यांमध्ये होती. कितीही समाजाकडून त्यांचा छळ झालेला असला, दूषणं लावली गेलेली असली तरी सुखदुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख सारखंच मानून ते आपलं कार्य सतत करत राहिले होते. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल असतो मात्र दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, तोच खरा स्थितप्रज्ञ असतो. महर्षी कर्वे यांचं केवळ आणि केवळ लक्ष समाज सुधारणेमध्ये होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांना कोणावर ऋण ठेवायचं नव्हतं, त्यांना कोणाच्याही ऋणातही राहायचं नव्हतं. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर पैसे काढून ते ताटाच्या शेजारी ठेवायचे. आपल्यावर पैसा कोणालाही खर्च करून देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य महर्षी कर्वे यांना करायचं होतं. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कुणाच्याही ताबेदारीत राहण्यापेक्षा आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व हे त्यांना उभं करायचं होतं समाजासमोर, आणि ते सुद्धा आपल्या स्वतःच्या आचरणानं आणि कार्यानं हे त्यांना साधलं. आता त्यांची स्त्रीविषयक भूमिका काय होती हे पुढच्या परिच्छेदात आहे. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्यात जर अनपढ राहिल्या
तर देश अर्धांगवायू झालेल्या समाजासारखा होईल, व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, आणि दुसरीकडे स्त्री जर निरक्षर आणि अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास आहे आणि तो त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून उभे केले, स्थापन केले. त्याचं नाव आत्ता आपण SNDT विद्यापीठ असं म्हणतो. पुण्याला ते आहे आणि त्याच्या शाखा पण बऱ्याच आहे. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांबरोबर ती स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. महत्त्वाचं स्वप्न आहे त्यांचं की स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढलीच पाहिजे. आणि तिला समाजामध्ये अर्धांग असल्यामुळे, स्त्री ही पुरुषाचं अर्धांग असल्यामुळं ती पुरुषांच्या बरोबरीनं वावरली पाहिजे, हे स्वप्न त्यांना सत्यात उतरवायचं होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य, आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबर स्पर्धेत उतरवणं हे दुसरं कार्य. आता हे मात्र अटीतटीचं कार्य होतं, कारण पुरुष स्त्रियांच्या विरुद्ध होते, स्त्रीला स्वातंत्र्य देत नव्हते. त्यामुळे ते अटीतटीचं कार्य म्हणजे अत्यंत कठीण असं कार्य होतं. पुरुष प्रधान संस्कृती स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे. पारतंत्र्याचे जोखड म्हणजे पारतंत्र्याचे जे ओझं आहे स्त्रियांवर, कुठलंच स्वातंत्र्य त्यांना चौकटीच्या बाहेर नाही. चूल आणि मूल याच्याशिवाय हे जोखड उलटून टाकणे हे अत्यंत कठीण काम होतं. त्यामुळं पाठामध्ये एक शब्द वापरलाय लेखकांनी, गुरुत्वाकर्षणाविरुद्ध. वाक्य महत्वाचं आहे. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी क्षमता स्त्री शिक्षणासाठी आवश्यक होती. बघा, गुरुत्वाकर्षणानं प्रत्येक वस्तू सरळ सोट खाली येते, पण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला आपण जायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांना किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. मास्क घालावा लागतो, ऑक्सिजनची कांडी बरोबर घ्यावी लागतात. मग हे जे काम आहे ते काम असंच होतं, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पोहत जायचं म्हणजे अतिशय खडतर काम होतं. आणि एवढी क्षमता, अंतराळवीरांसारखीच क्षमता तिथं आवश्यक होती, याची कल्पना महर्षी कर्व्यांना होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आता त्यांनी ह्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांमुळंच त्यांना भारत सरकारनं एक मोठं बक्षीस दिलं. कोणतं बक्षीस होतं ते पुढच्या परिच्छेदात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. मगासपासून आपण महर्षी म्हणतोय, पण जन्मापासून त्यांना ही पदवी मिळालेली होती का? नाही. त्यांना महर्षी ही पदवी दिलेली आहे. बघा कशामुळं? आत्ता आपण त्यांचं कार्य पाहिलं. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेक्षांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्यांची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. इथं त्यांचं पूर्ण नाव दिलं आहे. आता आपण बघतो की बरीचशी नावं टोपण नावानं काही लेखक ओळखतात. उदाहरणार्थ माहिती आहेत, केशवसूत, केशवकुमार प्रल्हाद केशव आत्रे, कुसुमाग्रज, वा शिरवाडकर. पण हे टोपण नावच काही लोकांना प्रसिद्धी मिळवून देतात त्यांच्या साहित्यामुळं. तसं कार्यामुळंच अण्णा कर्वे किंवा महर्षी कर्वे असं त्यांचं नाव सगळीकडं प्रसिद्ध झालेलं होतं. खरं नाव त्यांचं होतं धोंडो केशव कर्वे. ते इथंच आलेलं आहे. आणि लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले, महान ऋषी.
ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांचं असतं ते लोक समाजाची पर्वा न करता, सुखदुःखाची पर्वा न करता आपलं कार्य सतत चांगल्या मार्गाने नेतात, म्हणून त्यांना महान ऋषी, महर्षी असं म्हणतात. त्यामुळे महर्षी अशी त्यांना पदवी मिळाली. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतली त्यांना. तर डोक्यावर घेणे हा एक वाक्प्रचार आहे, महत्त्वाचा वाक्प्रचार आहे. डोक्यावर घेणे म्हणजे त्यांना मान सन्मान मिळवून देणे. 4था भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तुम्हाला माहित असेल भारतरत्न हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे. जे लोक महान काम करतात त्यांना हा पुरस्कार मिळतो. लता मंगेशकर यांना मिळाला आहे, सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. दर पहिली वर्षी 5 वर्षांना मिळालेला होता. नंतर मात्र 10 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार महान काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. 1954 पासून हा भारतरत्न पुरस्कार सुरू झाला आणि 4था पुरस्कार महर्षी कर्व्यांना मिळाला. त्यावेळी त्यांचं वय किती होतं माहिती का? 100 वर्षे. 100व्या वर्षी त्यांच्या कार्याची पूर्ती पुरस्कारानं झाली. एकदा आता लेखकांनी अतिशय सुंदर पद्धतीनं इथं महर्षी कर्व्यांचं काम एका प्रसंगातून सांगितलेलं आहे. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्यांनी रागावलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलेलं आहे ना. बघा, विरोधाभास होता तिथं की ज्या महर्षी कर्व्यांनी स्त्रिया रडू नयेत, अन्यायाला सामोरे जाऊ नयेत, स्वतंत्र व्हाव्यात, समर्थ व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला, त्याच महर्षी कर्व्यांच्या शेजारी पुढं बसून ती छोटी मुलगी रडत होती. म्हणजे हा विरोधाभास होता. त्यामुळं लेखकांनी तिला समजून सांगितलं की जे काम स्त्रियांसाठी कर्व्यांनी केलेले आहे त्या कर्व्यांच्या पुतळ्यासमोर बसून तू रडतीस कशाला? त्यांनीच तर विद्यापीठ निर्माण केले, तुमच्यासाठी खूप मोठी मोठी चांगली दालनं निर्माण केली आहे असं त्यांनी सांगितलं. हे खरंच स्त्रियांचं मोठं कार्य महर्षी कर्वे यांच्या हातून झालेलं आहे. स्त्री शिक्षण होतच आहे. शेवटचा परिच्छेद पाठाचा सारांश आहे. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाहीत. महत्त्वाचा परिच्छेद आहे. आता महर्षी कर्व्यांना स्त्री शिकावी, स्वतंत्र व्हावी, खांद्याला पुरुषांच्या खांदा लावून तिनं काम करावं, वादविवादामध्ये पुरुषांच्या बरोबर जिंकावं, हे जशा अपेक्षा होत्या तशा आता पुरुषांकडूनही महर्षी कर्व्यांच्या काही अपेक्षा आहेत. त्या शेवटच्या परिच्छेदात लिहिल्या आणि त्या अपेक्षा म्हणजेच पुरुष शिक्षण. काय लिहिले की SNDT विद्यापीठ स्थापन झाले, महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोपर्यंत स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी आणि पुष्कळदा कितीदा चुकीचं वागतो. आपण चुकीचं वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिला तिची स्वप्न आहे, भावभावना आहे, महत्त्वाचे परिच्छेद आहे, आकांक्षा आहे, विचार आहे. स्त्रीला स्वतंत्र विचार आहेत आणि तिचं अस्तित्व आहे. तिचं हे अस्तित्व आपण मानायला शिकवणे, तिला म्हणजेच पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. आता पुरुष शिक्षित होणे म्हणजे काय? पुरुषाने भरपूर डिग्र्या मिळवणे, उच्च शिक्षित होणे नव्हे, तर स्त्रियांची मानसिकता स्वतः समजून घेणे, स्त्रीला समजून घेणे म्हणजेच खरं स्त्री शिक्षण आहे असं महर्षी कर्व्यांना मनोमन वाटत होतं, त्यांना अभिप्रेत होतं. म्हणून त्यांनी लिहिले की पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न लेखकांचं मत आहे
की पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकांनी सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग मात्र आपले डोळे टिचणार नाहीत, आपल्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. म्हणून महत्त्वाचं काम लेखकांच्या कार्याला डोळ्यासमोर ठेवून महर्षी कर्व्यांच्या कार्याला डोळ्यासमोर ठेवून लेखकांनी मांडलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, स्त्रियांच्या बरोबरीनं पुरुषांच्या बरोबरीनं वावरली पाहिजे आणि स्त्रीला समजून घेणं, तिची मानसिकता सांभाळणं या गोष्टी पुरुषाने करायला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज हा चांगला होईल, सुदृढ होईल. आणि समाजसुधारकांचं हेच काम असतं आणि महर्षी कर्व्यांनी तेच काम केलं. हे चरित्र रूपानं अतिशय सुंदर शब्दात लेखकांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे.